हिंदू राष्ट्र होणं गरजेचं असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं. आम्ही दलित असलो तरी आम्ही पण हिंदूच आहोत. आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत. सलग 4 वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलोय. जिथं ठोकायचं तिथं ठोकणार आणि जिथं मुजवायचं तिथं मुजवणार. आम्ही पण तुमच्या सोबत आहोत, असं वक्तव्य माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केले. सांगली इथं आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये खाडे बोलत होते. यावेळी मत्स्य व्यवसाय आणि बंधारे विकास मंत्री नितेश राणे, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी नगरसेविका स्वाती शिंदे, भाजपच्या नेत्या नीताताई केळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्यासहित महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे. मगाशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आपण, पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला लागले. त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काय चिंता नाही. पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत. आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे. आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही. हिंदू चांभार म्हणून लावलं जातं आम्हाला. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे. त्यामुळे आम्ही मागे नाहीये. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, समजलं का? आणि 4 वेळा आम्ही लढाला चौकार मारलाय. मग असे तुम्ही हटरी झाली म्हणला, चुकीचं म्हणला, पण तिथं चौकार मारलाय आम्ही निश्चितच. विरुद्ध म्हणून त्यामुळं असं नाहीये. पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये. मी काय जास्त वेळ घेणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागृत करून आपण सगळे उपस्थित झाला आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी हिंदू वाढला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय जय महाराज.